शिवनेरीवर शिवाई देवीला माँसाहेब काय सांगतात? आई पुत्र दे, रयतेच्या डोक्यावर सुखाचं छत्र डौलवणारा. आई पुत्र दे, अत्याचार अन्यायाचा नायनाट करणारा. आई पुत्र दे, जनसामान्याचा प्रश्न सोडवणारा. आईच्या गर्भात असताना ज्यांच्या आयुष्याचं नियोजन ठरलं, असा कोणी महापुरुष या सृष्टीवर जन्माला आला असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशिवाय दुसरं नाव असणार नाही. जन्माला यायच्या आधीच ठरलं की मला का जन्माला यायचंय. अशा या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. उद्या जर येणाऱ्या काळाने विचारलं की कोणत्या देशातून आलास, तर उत्तर आलं पाहिजे ज्यांनी मरणाला सुद्धा जगायला शिकवलं आणि आरलेल्या मरणाला लाजवलं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या देशातून आलो. छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती म्हणजे काय? छ म्हणजे 36 हत्तींचं बळ, त्र म्हणजे त्रस्त मुघलांना करणारे, प म्हणजे परत न फिरणारे आणि ती म्हणजे तिन्ही जग जाणणारे, असे आपले छत्रपती शिवाजी महाराज. आदरणीय व्यासपीठ, सन्मान्य परीक्षक वर्ग, आयोजक वर्ग आणि स्पर्धेच्या एकाच नौकेतून विहार करणाऱ्या माझ्या सर्व स्पर्धक मित्र आणि मैत्रिणींनो, नमस्कार. मी स्वामी स्मिता वीरभद्र, शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी, अलमला, लातूरची विद्यार्थिनी. छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊंनी घडवलं. लहानपणी महाराज जेव्हा पडद्याच्या मागून स्त्रियांचे नृत्य पाहत होते, तेव्हा ते जिजाऊंनी पाहिलं आणि मागून येऊन पाठीत जोरात धपाटा टाकला आणि राजांना सांगितलं, राजे तुम्हाला बायका नाचवणारा नाही, राजे तुम्हाला बायका नाचवणारा नाही तर बायका वाचवणारा शिवाजी व्हायचंय, तुम्हाला बायका वाचवणारा शिवाजी व्हायचंय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अधिकाऱ्याला विचारलं गेलं की तुमच्या राजाचं स्वप्न काय, तुमच्या राजाची महत्वाकांक्षा काय, तेव्हा तो अधिकारी म्हणतो, आमच्या राजाचं स्वप्न म्हणजे सिंधू नदीपासून बंगालच्या उपसागरापर्यंत, अहद काश्मीर पासून तहद कन्याकुमारीपर्यंत स्वराज्य उभा करणं आणि या साम्राज्यावर भगवा डौलवत ठेवणं, हेच आमच्या महाराजांचं स्वप्न आहे. जगाच्या पाठीवर असा एकमेव राजा आहे ज्याने कधी रंगमहाल बांधले नाहीत, ज्याच्या दरबारात कधी परस्त्री नाचली नाही. इतर राजांनी रंगमहाल बांधले आणि त्यात बायका नाचवल्या, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले वाचवले आणि त्यामध्ये बायका वाचवल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात माझी लाडकी बहीण योजना नव्हती, दरमहा 1500 रुपये मिळत नव्हते, पण न आखता माझी लाडकी सुरक्षित बहीण योजना मात्र नक्की होती आणि यातच खरं स्वराज्य दिसून येतं. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनाची बातमी घेऊन मुत्साईद खान औरंगजेबाकडे निघाला. त्याला वाटलं ही बातमी औरंगजेबाला दिली म्हणजे त्याला आनंद होईल. तेव्हा तो धावत धावत गेला आणि औरंगजेबाला म्हणाला, आलमपना, बडी खुशी की खबर है, क्या हुआ है? काफर नरखाला गेला. कोण? शिवा हुजूर, शिवा. तेव्हा औरंगजेब उठतो, आपल्या नमाज पडायची चटई घेतो, तो अंतरतो, गुडगा टेकून बसतो, नमाज पडतो आणि खुदाच्या दिशेने हात वर करून म्हणतो, ए अल्लाह, तेरे जन्नत के दरवाजे अभी खुले रखना, तेरा नेक बंदा तेरे पास आ रहा है. हे परमेश्वरा, तुझ्या स्वर्गाची दारे उघडं ठेव, तुझा सर्वोत्तम पुत्र तुझ्याकडे येतो. शिवकाळ ही जगण्याची स्पर्धा नाही तर शिवकाळ ही मरण्याची स्पर्धा आहे. जेव्हा शिवाजी महाराज एखादी मोहीम काढायचे, तेव्हा येसाजी म्हणायचं, राज एवढा आपला, आपण लढणार राज. तेव्हा तानाजी म्हणायचं, अय लका, ही मोहीम आपली, आपण जाणार राज, आपण लढणार. आणि तेव्हा बाजी म्हणायचं, अय लका, कवापासून नंबर लावून बसलोय, हाई बाजी आपली, राज आपण लढणार राज, राज आपण मरणार. शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यात काही अशी माणसं कमवली होती. जेव्हा तानाजी मालुसरे आपल्या पोराच्या लग्नाच्या पत्रिका घेऊन येतात, तेव्हा राजाला म्हणतात, राज रायबाचं लगीन काढलंय बरं, तुम्हाला यायलाच लागतंय. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, अरे ताना, कोंढाणा काढायचं म्हणतोय, असं म्हणतोय राज, तर राज आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. तेव्हा तानाजी मालुसरे आपल्या पोराचं लग्न सोडून कोंढाण्याकडे निघतात. पण तेव्हा तानाजी गेला 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 असा गेला, तो कोंढाणा जिंकला पण रायबाच्या लग्नाला परत आलाच नाही. शिवा काशीद, जो एकदम राजांसारखा दिसायचा, तो म्हणाला, राज आतापर्यंत शिवा काशीद म्हणून जगलो, पण राज एकदा संधी द्या, राज एकदा संधी द्या. जरी जन्माला शिवा काशीद म्हणून आलो असलो तरी मरण मला छत्रपती शिवाजी महाराज म्हणून पाहिजे. या ठिकाणी अनेक राजांनी जलदुर्ग बांधले, या ठिकाणी अनेक राजांनी गिरदुर्ग बांधले, पण जगाच्या पाठीवर असा एकमेव राजा आहे ज्याने जिवंत नरदुर्ग तयार केले आणि हे स्वराज्य उभा केलं. छत्रपती शिवाजी महाराजांवर जिजाऊंचे संस्कार आहेत. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज लहानपणी पडद्याच्या मागून स्त्रियांचे नृत्य पाहत होते, ही बातमी जेव्हा आऊसाहेबांना कळाली, तेव्हा आऊसाहेब आले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीत जोरात धपाटा टाकला आणि राजाला सांगितलं की राज तुम्हाला बायका नाचवणाऱ्या नाही तर तुम्हाला बायका वाचवणारा शिवाजी व्हायचंय. राज तुम्हाला बायका वाचवणारा शिवाजी व्हायचंय.
छत्रपती शिवाजी महाराज अवघे 12 वर्षांचे असताना त्यांच्या आयुष्यावर अनेक मृत्यू पलटले, जसे की फतेह खान, शाहिस्त खान, अफजल खान आणि सर्वात मोठं म्हणजे औरंगजेबाच्या कैदेत अडकले. पण साक्षात मृत्यू होता, पण शिवाजी महाराजांनी आपल्या ताकदीने आणि हुशार चालाक बुद्धीने आपले स्वराज्य उभा केलं. तर असे होते थोर, महान आणि चालाक बुद्धीचे छत्रपती शिवाजी महाराज. अशा या राजाला मी मानाचा मुजरा करते आणि वंदन करते. आणि स्पर्धेचे नियम लक्षात घेऊन स्पर्धेत टिकून राहण्यासाठी मी माझ्या वक्तव्याला विराम देते. धन्यवाद.